पुण्यातलं हे ससून रुग्णालय. याच रुग्णालयातल्या डॉक्टर्सने 3 लाखांच्या बदल्यात अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलले. आता याच डॉक्टर्सची चौकशी करण्याची जबाबदारी दिलेली आहे ती जे रुग्णालयाच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळेंकडे. या समितीमध्ये डॉक्टर गजानन चव्हाण आणि डॉक्टर सुधीर चौधरी यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याणी नगर मधल्या प्रकरणाची चौकशी आणि त्या दिवशी घडलेल्या घटनेचा घटनाक्रमची माहिती आम्ही घेणार आहोत आणि त्याप्रमाणे माहिती घेतल्यावर तो अहवाल आम्ही शासनाला कळवू. ससूनच्या डॉक्टर्सची चौकशी करणाऱ्या समितीच्या अध्यक्षा पल्लवी सापळेच आता आरोपांच्या सापळ्यात अडकल्या आहेत. डॉक्टर सापळे या कमिशन घेतल्याशिवाय औषधी यंत्रसामुग्री खरेदीच्या कागदावर सही करत नाहीत असा आरोप सत्ताधारी पक्षाच्या आमदार यामिनी जाधव यांनी यापूर्वीच केला होता. यावर चौकशी समिती नेमण्याचे सरकारने विधानसभेत आदेशही दिले होते आणि तशी घोषणाही केली होती. ससून प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यातील व्यक्ती नेमणं म्हणजे सरकारच्या हेतूवर शंका आणणारं आहे. ही चौकशी समिती आम्हाला मंजूर नाही. चौकशी ही निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली आहे. ही सगळी चौकशी पारदर्शी होण्यासाठी यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे न्यायिक चौकशी. आणि मला वाटतं की या सगळ्यामध्ये सत्यता आणि वस्तुनिष्ठ बाहेर परिस्थिती येण्यासाठी, कारण आरोपी आणि आरोपीचं कुटुंब हे प्रचंड धनाढ्य आणि शक्तिशाली आहे. जेच्या डीन असणाऱ्या पल्लवी सापळेंवर याआधीही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेले आहेत. औषधी यंत्रसामुग्री खरेदीच्या बिलांवर कमिशन घेतल्याशिवाय सही करत नसल्याचा यामिनी जाधवांचा आरोप. मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असताना परवानगीशिवाय रक्तातील प्लाझ्मा विकल्याचा आरोप. प्लाझ्मा विकून मिळालेल्या पैशातून रुग्णवाहिका खरेदी करून ती आईनं दान दिल्याचं सांगितलं. जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना धमकावल्याचा पल्लवी सापळेंवर आरोप. सापळेंनी मात्र आरोपांवरच्या प्रश्नांचा चेंडू सरकारच्या कोर्टात ढकललाय. आरोप करण्यात आलेला आहे की तुमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि अशा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. विरोधकांकडून काही आरोप करण्यात आलेले आहेत. माझी नियुक्ती शासनाने केली आहे, त्यामुळे ह्याचं उत्तर द्यायची सक्षम अधिकारी शासन आहे, मी नाही. आता चौकशी समितीच संशयाच्या फेऱ्यात अडकली. चौकशी समितीच्या अध्यक्ष असलेल्या सापळेंना बदलण्याची मागणी होती आहे. अरुण मेहत्रेसह निलेश खरमारे, झी 24 तास, पुणे.